आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की राज्यामध्ये सध्या पूजा चव्हाण या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी संजय राठोड जो या राज्याचा वनमंत्री आहे आणि त्याच्यावर अजूनही सरकारने ढळढळीत पुरावे असताना सुद्धा कुठलीही कारवाई केलेली नाही। साधी मागणी आहे, 22 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला, त्याचा FIR का नाही? जे आम्ही सतत बोलत आलोय। 16 दिवस मुंबईतून केस मॉनिटर केल्यावर ज्या वेळेला पुण्यामध्ये गेलो त्यावेळेला त्या केसचं गांभीर्य आणखीन म्हणजे कशा पद्धतीने सरकार, पोलीस प्रशासन एका बलात्काराला वाचवायचं काम करते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहून आली आहे। आम्ही उपस्थित केलेले प्रश्न ज्याचं एकाचंही उत्तर ना सरकारकडनं आलंय आणि ना पोलीस प्रशासनाकडनं आलंय। FIR नाही, जे प्रत्यक्षदर्शी 2 मुलं होती ती त्यांच्याकडे नाही, म्हणजे कुठलीही तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर आज पोलिसांकडे नाही आणि सरकार त्याची स्पष्टता सुद्धा देत नाही। हा कोणी काही ऐरा गैरा असा कोणी काही साधा माणूस नाही आहे, हा मंत्री आहे आणि त्याला वाचवायला ज्या पद्धतीने सगळं सरकार लागलंय त्याची ते वार आहे, बहादर सरकार आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही। परवा उपस्थित केलेला जो विषय होता की ज्या दिवशी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला त्याच दिवशी 100 या कंट्रोलवरती, पुणे कंट्रोलवर एक फोन गेला। त्या फोनमध्ये इत्तंभूत अरुण राठोडने दिलेला कबुली जबाब की यात माझं काही हात नाही, हे जे काही केलेलं आहे ते संजय राठोडने केलेलं आहे। मग अगदी त्या गर्भपातापासनं तर त्या ठिकाणी ते सगळे त्यांचे संबंध आणि ज्या काही सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यात माझा काही संबंध नाही हे त्या अरुण राठोडने सांगितलं। 100 या सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या। एवढा महत्त्वाचा कॉल ज्याचा कॉग्निझन्स पुण्याच्या पोलीस कमिशनरांनी घेतला नसेल का? महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी घेतला नसेल का? हा एक साधा प्रश्न, त्याचं उत्तर आजही नाही। काल आम्ही उपस्थित केलेला दुसरा प्रश्न की ज्यामध्ये सॅमसंग मोबाईल गॅलेक्सी S10 लाईट ग्रे कलरचा मोबाईल, हा मोबाईल कोणाचा? हा मोबाईल पूजा चव्हाणचा। आणि त्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मी सविस्तर बोलले, पुन्हा सांगते, एखादा फोन लॉक असतो, त्याला त्याचं पासवर्ड टाकल्याशिवाय ओपन होत नाही, पण नोटिफिकेशन ऑन असल्याने ते पॉपअप इथं होत राहतात। अशा स्क्रीनवरती त्या मिस्ड कॉल संजय राठोड नावाचे आणि त्याच्या बाजूला ब्रॅकेटमध्ये आकडा होता 45 म्हणजे 45। हा संजय राठोड कोण हे पोलीस सांगतील। हे जे आलेले मिस्ड कॉल आहेत ते त्या मोबाईलमध्ये आहेत आणि तो मोबाईल आज पोलिसांकडे आहे। मी पुण्याला गेले होते, ज्या ठिकाणी ही घटना झाली त्या ठिकाणी तो फ्लॅट सील आहे, त्याच्या वरच्या फ्लॅटला मी गेले होते। पंचनामा नक्कीच झाला असेल असं आपण म्हणूया आता, म्हणजे आता आपल्याला अंदाजच बांधायचे आहेत कारण आपल्याला माहितीच काही नाही आहे ना। महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की त्या प्रकरणात काय झालं आणि काय होतंय। पंचनामा झाला असेल, पंचनाम्यामध्ये लॅपटॉप पण मिळाला असेल, मोबाईल्स पण मिळाले असतील आणि मग या ग्रे कलरच्या सॅमसंगच्या मोबाईलवर आलेले 45 मिस्ड कॉल ज्याच्या समोर संजय राठोड लिहिलेलं आहे, हा संजय राठोड कोण? हा एक दुसरा प्रश्न ज्याचं उत्तर नाही। आजचा पुणे पोलिसांना तिसरा प्रश्न आहे माझा, पोलीसच कशाला, सरकारलाच प्रश्न आहे हा। तिसरा प्रश्न हा आहे की ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी कंट्रोलला फोन गेला, कंट्रोलला सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या की अरुण राठोडने काय काय कशी आणि कशा पद्धतीत सगळी कबुली दिलेली आहे। आता त्याच्यानंतरचं ऐका। हा कबुली दिल्यानंतर
कंट्रोलला जी कोण लेडीज होती, महिला बसलेली होती, त्या महिलेने संबंधिताला एक नंबर दिला. तो नंबर कुठला? तो नंबर आहे 9146870100. रिपीट, 9146870100. 91-86-87-0100. त्या मॅडमने सांगितलं तुम्ही या नंबरवर फोन करा. आता पुढे या नंबरवर सकाळी त्याच दिवशी 8:40 फोन गेला. कारण कंट्रोलने सांगितलं होतं की या नंबरवर फोन करा. या नंबरवर सकाळी 8:40 फोन गेल्यावर ज्यांचा कोणाचा हा फोन होता त्यांनी सांगितलं सांगा नेमकं काय झालं. आणि मग पुन्हा सगळी स्टोरी अरुण राठोडच्या कबुलीनाम्याची या 9146870100 या नंबरला देण्यात आली. कशी देण्यात आली ते ऐका. त्यांनी ते ऐकून घेतलं आणि सांगितलं 2 मिनिटं होल्ड करा. 2 मिनिटं होल्ड केल्यानंतर ज्याचा हा नंबर आहे 9146870100 याने तिसऱ्या माणसाला कॉलवर कनेक्ट करून घेतलं, म्हणजे कॉन्फरन्स कॉल केला. आणि त्या कॉन्फरन्स कॉलवरती कोण होतं त्यांना पुन्हा एकदा सगळी माहिती सांगायला सांगितली. आणि ती माहिती पुन्हा एकदा या तिसऱ्या ठिकाणी, म्हणजे पहिलं 100 कंट्रोलला, दुसरं 9146870100 या नंबरवर, आणि त्या माणसाने पुन्हा कॉन्फरन्स कॉलवर तिसऱ्या माणसाला घेतलं आणि त्याला ही सगळी माहिती सांगितली. आता हा 2 माणसं कोण? पुणे कंट्रोलने हा नंबर 9146870100 कोणाच्या सांगण्यावरनं दिला? आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे कंट्रोलला फोन केल्यानंतर त्या ठिकाणी नोट डाऊन होतं आणि संबंधित त्या डिपार्टमेंटच्या पोलिसांना कळवलं जातं आणि त्या ठिकाणी पोलीस येतात. तर या केसमध्ये पुणे कंट्रोलने 9146870100 हा नंबर कोणाचा दिला? कुठल्या अधिकाराने दिला? हा काय पुण्याच्या पोलीस कमिशनरांचा नंबर आहे? हा काय महाराष्ट्राच्या डीजीचा नंबर आहे? हा नंबर कोणाचा आहे? जो तिसरा माणूस कॉन्फरन्स कॉलवर होता, ज्याने पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी वधवून घेतल्या, तो तिसरा माणूस कोण होता? तुम्ही काय करताय? तुम्ही कोणाला वाचवताय? 12 ऑडिओ क्लिप्स बद्दलची अजून स्पष्टता नाही. 2 मुलं जी त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी होती, सिनियर पीआय वानवडी पोलीस स्टेशन, कशा पद्धतीने ते वागले हे आपण बघितलं. या पोलिसांची मुजोरगिरी महाराष्ट्राने बघितली. पुण्याच्या पोलीस कमिशनरांकडे एका प्रश्नाचं उत्तर नाही. ज्या अरुण राठोडच्या मोबाईल मधनं 12 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या का त्याच्या मोबाईल मध्ये आणखीन डेटा असू शकत नाही? आणि त्याला तुम्ही सोडून दिलं. किती धूळ फेकणार आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात? किती अजून धूळ फेकणार आहे? किती वेडा बनवणार आहात? एका बलात्काराला वाचवायला, एका हत्याराला वाचवायला? अरे एवढे ढळढळीत पुरावे असताना सुद्धा FIR साधा होत नाही, याच्यासारखी नामुष्की महाराष्ट्र सरकारची दुसरी काहीच नाही. काहीच नाही. श्री शिवछत्रपती महाराजांचा महाराष्ट्र जो महिलांच्या मान सन्मानासाठी ओळखला जातो, शिवशाही म्हणतात, ही शिवशाही अहो ही मोगलाई आहे. ही तर मोगलाई आहे, ही मोगलाई आहे. महिला सुरक्षा, महिला सक्षमीकरण फक्त भाषणांमध्ये उरलेलं आहे. जरा कृतीमध्ये दाखवा. श्री शिवछत्रपती महाराजांचे
नाव घेऊन आपण सत्तेमध्ये आलोय. थोडं रस्त्यावरती लोकांना, महाराष्ट्राच्या लोकांना पण कळू दे की खरोखर तुम्ही त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालणारे आहात. मी तर परवा सन्माननीय मुख्यमंत्र्यांना ट्विट केलं होतं. मी म्हटलं होतं की ज्या पद्धतीने त्या पाटलाचा चौरंगा केला आणि सुभेदाराच्या सुनेला पाठवणी केली मान सन्मानाने, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी तो प्रसंग फक्त डोळ्यासमोर आणा, म्हणजे याला हाकलणं तुम्हाला सोपं जाईल. आणखीन किती पुरावे द्यायचे तुम्हाला? किती पुरावे द्यायचे? ऑडिओ क्लिप्समध्ये शेंबडं पोरग सुद्धा सांगेल, महाराष्ट्रातलं शेंबडं पोरग, की हा आवाज संजय राठोडचा आहे. काही कारवाई नाही, FIR नाही. हो, FIR नाही साधी. का पोलिसांना स्यूमोटो मध्ये करता येत नाही? पोलिसांना स्यूमोटो मध्ये करता येत नाही का, की त्यांना करायचीच नाहीये, त्यांनी ठरवलेलं आहे? कोण आहे यांचा बाप हे सगळं करून घेणारा? एवढी निर्डावलेली पोलीस यंत्रणा आणि सरकार, मला तर कमालच वाटते. मी कधी एवढी तिन्ही पक्षांच्या सगळ्या नेत्यांची आणि मंत्र्यांची एकी याच्या आधी कधीच बघितली नाही. पण एकी झाली. एकी कुठे झाली? एकी बलात्कारांना वाचवायला झाली. एकाने खुर्ची वाचवली, दुसरा त्याच मार्गावर चाललाय. अरे खुर्ची वाचवाल रे, महाराष्ट्रातल्या जनतेला काय उत्तर द्याल? काय इमेज राहिली तुमची? आम्हाला सांगता तुम्ही. धनंजय मुंडेच्या वेळेला तुम्ही तोंडघशी पडलात, भारतीय जनता पार्टी. मला तुम्हाला सांगायचंय, पहिल्या दिवसापासून आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा असतील, देवेंजी असतील, आमचे सगळे नेते असतील, आम्ही हेच म्हटलं, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. अहो ती रेणू शर्मा फिरली ना मागे, आम्ही म्हटलं ना करा तिच्यावर कारवाई, गुन्हा दाखल करा. का नाही केला? का रेणू शर्मावर गुन्हा दाखल केला नाही? महाराष्ट्र सरकारचे हात बांधलेत का मुंबई पोलिसांचे हात बांधलेत? मी स्वतः गेले होते सहआयुक्तांना भेटायला. त्यांना सांगितलं, साहेब आमची मागणी आहे, तिच्यावर गुन्हा दाखल करा. केला नाही. आणि आम्हाला सांगताय आम्ही तोंडघशी पडलो. तोंडघशी आम्ही नाही, तोंडघशी तर तुम्ही पडलाय. तुम्ही बलात्कारानं वाचवलंय. आम्ही तर त्यांच्या बरोबर काय करायचं हेही आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. आढळले दोषी तर करा, शिक्षा करा त्यांना, पण चुकीचा पायंडा महाराष्ट्रामध्ये आम्ही पडू देणार नाही. आणि आम्ही तेच केलं. सरकार तुमचं, पोलीस तुमची, गुन्हा दाखल करायची हिम्मत नाही दाखवली साहेब आपण. आता हे दुसरं, हा पण तसाच पांढरे शुभ्र कपडे घालून, जसं काय मी काय केलंच नाही या आविर्भावामध्ये, तिथं कॅबिनेटला जाऊन बसला. अरे लाज आहे का थोडीशी? मंत्र्याच्या मांडीला मांडी लावून तिथं बसला, मुख्यमंत्र्याच्या मांडीला मांडी लावून बसला. कोण? एक बलात्कारी, एक हत्यारा. का? ती पोरगी तुमची कोण नव्हती म्हणून? ती तुमची कोण नसली तरी ती महाराष्ट्राची लेक होती. एवढे सगळे पुरावे आल्यानंतर सुद्धा शंडासारखे बसून राहणारे सरकार, हे तर नामर्द सरकार आहे. आम्ही नेहमी सांगतो, हे सगळे मंत्रिमंडळातले मंत्री सगळे चट्टे पट्टे सगळे सारखे आहेत. पण मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे, कारण तुम्ही या सगळ्यांमध्ये वेगळे आहात. जरी विरोधी पक्षात असलो तरी आम्हाला आदर आहे तुमच्याबद्दल. महाराष्ट्रातल्या जनतेला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही या बलात्काराला हाकलून द्याल साहेब. आज 18 दिवस झाले आम्ही सातत्याने बोलतोय. कारवाई होत नाही. FIR होत नाही साहेब. साधा FIR, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट होत नाही महाराष्ट्रामध्ये. इतकी वाईट परिस्थिती असते खुर्चीच्या, त्या सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसल्यानंतर. इतकी वाईट परिस्थिती आहे. मला खात्री आहे, मला विश्वास आहे, जर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर नसते आणि शिवसेना प्रमुख म्हणून फक्त असते, तर फाडून खाल्ला असता या संजय राठोड सारख्या सगळ्या कुत्र्यांना. पण आज मला हे दुर्दैवाने सांगावं लागतंय साहेब, खुर्ची इतकी वाईट आहे का, की राज्यातल्या मुलीबाळींची किंमतच त्याची, म्हणजे त्यांच्या अब्रूची किंमत या खुर्ची पुढे काहीच नाही, अशी परिस्थिती झाली आहे का? कळकळून बोलतोय, तळतळून बोलतोय, याच्यासाठी बोलतोय की हा प्रश्न फक्त पूजा चव्हाण आणि संजय राठोडचा नाही साहेब. सत्तेच्या जोरावर, पैशाच्या जोरावर
अशा पद्धतीने जर पोरीबाळींचे आवाज दाबून टाकायचं काम झालं तर या महाराष्ट्रात कोणी न्याय मागायला येणार नाही. शेण खायचं स्वतः आणि समाजाला वेठीला धरायचे कार्यक्रम आम्ही बघितले. अरे तुम्ही 10 लाख लोक आणा म्हणजे काय तुम्ही निर्दोष होता का? तुम्ही किती बेंबीच्या देठापासून तिथं त्या ठिकाणी नारे करा म्हणजे तुम्ही निर्दोष होता का? आम्हाला शिव्या घाला, आम्हाला शाप घाला, आम्हाला मारून टाकायच्या धमक्या द्या, पण म्हणून तुम्ही निर्दोष नाही ना सिद्ध होत. कारण प्रश्न सगळे तिकडेच आहेत आणि एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकलेला नाही आहात. महत्वाचे 3 प्रश्न परवा सांगितलेले. सांगा त्या सॅमसंगच्या ग्रे कलरच्या मोबाईल मध्ये 45 मिस कॉल संजय राठोडचे आले, ते कोणाचे आहेत? आणि मी जर याच्यातला एकही शब्द खोटं बोलत असेल तर ते पुणे पोलिसांनी सिद्ध करून दाखवावं. 100 कंट्रोलला आलेल्या फोनचा कॉग्निझन्स का घेतला गेला नाही हा दुसरा प्रश्न. ज्यामध्ये अरुण राठोडचा सगळा कबुली जबाब होता, का त्याची दखल घेतली नाही? आणि हे महत्वाचं याच्यासाठी आहे कारण हे जेव्हा कंट्रोलला फोन गेला तेव्हा ही दोन्ही मुलं, तो अरुण राठोड पण आणि तो दुसरा त्याचं नाव आता काय विलास मला वाटतं, हे दोघंही पोलिसांकडे होते, पोलिसांच्या ताब्यात होते. का सोडून दिलं त्यांना? अरे एखाद्याच्या घरी असा प्रश्न झाला तर आजूबाजूच्या घरातली लोक पोलीस उचलून नेतात आणि त्यांची इन्क्वायरी करतात. इथे तर एका पोरीचा मृत्यू झालाय, प्रत्यक्षदर्शींना सोडून दिलात. एवढ्या 12 ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या, त्याला जाऊ दिलं? त्याचा मोबाईल जप्त करावासा वाटला नाही पुणे पोलिसांना? याला आणखीन दुसरं आपण काय म्हणणार? आणि आजचं तर अगदी गंभीर की कंट्रोलला फोन केल्यानंतर 9146870100 नंबरवर फोन करा म्हणून सांगण्यात येतं आणि त्या फोनवर वाला आणखीन तिसऱ्या माणसाला कॉन्फरन्सवर घेतो आणि म्हणतो हा आता याने ऐकलं, आता तुम्ही सगळं सांगा यांना. मग विचारलं की तुम्ही कोण बोलताय तर म्हणतात आम्हाला नाव असं सांगता येत नाही. ऐकलत ना तुम्ही सगळ्यांनी? आम्हाला नाव असं सांगता येत नाही पण काय झालं ते तुम्ही आम्हाला सांगा. वा रे वा 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 वा. आणि या केसमध्ये इतके योगायोग आहेत तुम्हाला मी सांगते, इतके योगायोग आहेत की ते कसे काय बाबा काही कळेच ना मला. ज्या यवतमाळ मधल्या हॉस्पिटलमध्ये ॲबॉर्शन झालं त्या दिवशी त्या डॉक्टरचा डेच नव्हता, त्या दिवशी दुसऱ्या डॉक्टरचा डे होता. आणि हा जो डॉक्टर तिकडे आला त्याने तिकडे येऊन पहाटे कार्यक्रम करून तो निघून गेला आणि त्याची आईच आजारी पडली. अहो डॉक्टरची आई आजारी पडली, बाबा 8 दिवस गुल. आणि ते होतं ना होतं तोपर्यंत अरुण राठोडच्या घरात चोरी झाली. नाही का योगायोग? म्हणजे एक डॉक्टरची आई आजारी पडली, इथं याच्या घरामध्ये चोरी झाली. आज दुपारपर्यंत मला जर कोणी अशी बातमी तुमच्याकडनं आली की संजय राठोड यांना कोरोनाची लागण, मला अजिबातच त्याचं काही आश्चर्य वाटणार नाही, अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण प्रचंड योगाचीच केस आहे बाबा ही, प्रचंड योगाची केस आहे. 3 पक्ष, त्यांचं सरकार. राजकारणामध्ये राजकारण करण्यासाठी बरेच विषय असतात आणि ते करा, पण पोरींच्या आणि मुलींच्या बाबतीमध्ये ती तुमची कोण लागत नाही म्हणून, तुमची लागली नाही तरी ती महाराष्ट्राची लेक आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मी तर काम केलंय हो. अहो महिला अत्याचारावर घसा कोरडा पडेपर्यंत भाषण देणारे नेते आज पूजा चव्हाणवर बोलायला तयार नाही. कमाल आहे. मला मुख्यमंत्री महोदयांना विचारायचंय, साहेब तुमच्यावर प्रेशर नाही ना की आम्ही धनंजय मुंडेला वाचवला तर तुम्ही संजय राठोडचा बळी कसा देणार? असं काय आहे का? असं काही आहे का साहेब? कारण आज मला फक्त तुमच्याशीच संवाद करायचा आहे, कारण बाकीचे काहीच कामाचे नाही साहेब. हे सगळे एक जात, सगळे सारखे आहेत. असं आम्ही ऐकतोय की उद्धव ठाकरेंवर प्रचंड दबाव. तुम्ही तो दबाव स्वीकारणारे नाही आहात हे मला माहिती आहे, मला विश्वास आहे. मी तुम्हाला पाहिलंय.
पण अशा बातम्या वाचतोय साहेब. साहेब, सत्तेसाठी तुम्ही हे कॉम्प्रोमाइज करणार नाही असा विश्वास मला वाटतो. मला नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतो की उद्धव ठाकरे हे यांच्यासारखे नाही आहेत, हे वेगळे आहेत. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय, पुन्हा पुन्हा हात जोडून तुम्हाला विनंती आहे की या बलात्काराला हाकलून द्या. या बलात्काराला त्याची शिक्षा मिळाली पाहिजे, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही मागणी आजही, आणि ही मागणी जोपर्यंत कार्यान्वित होत नाही तोपर्यंत आम्ही बोलतच राहणार. आमच्यावर काहीही प्रसंग आले तरी चालतील, मी लढत राहणार आणि बोलत राहणार. तिन्ही पक्षाचे एकत्रित नेते, जे एवढी एकी आम्हाला कुठंच पाहायला मिळाली नाही. पण आज बलात्कारांना वाचवायला मात्र सगळ्यांची, अगदी तू पुढे का मी पुढे, तू जास्त बोलतो का मी जास्त बोलतो, हे महाराष्ट्र बघतोय साहेब. महाराष्ट्र बघतोय. महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र आपण म्हणतो की नाही, पुरोगामी महाराष्ट्र. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, सावित्रीचा महाराष्ट्र, रमाई भीमाईचा महाराष्ट्र, मा जिजाऊंचा महाराष्ट्र. आणि त्या महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकींची, जिजाऊच्या लेकीची माती झाली तरी FIR होत नाही साहेब. हे शोभतंय सरकारला. विचारायला गेलो, आवाज उठवला तर आमच्यावरच. हरकत नाही, ते पण मान्य. आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ, पण तुम्हाला प्रश्न विचारत राहू, विचारत राहू आणि विचारत राहू. तिन्ही पक्षांचे नेते, तिन्ही पक्षांचे मंत्री एकत्र आले कशासाठी? बलात्कारांना वाचवायला. आधी धनंजय मुंडे आणि आता हा संजय राठोड. व्याभिचाराचं उदात्तीकरण चाललंय सरकारमध्ये, दुसरा शब्द नाही माझ्याकडे. जे आम्ही बघतोय याला दुसरा शब्द नाही, याला व्याभिचाराचं उदात्तीकरणच म्हणतात. आणि ते काटोकाट चाललेलं आहे, व्यवस्थित चाललेलं आहे. लोक बघतात साहेब, लोक पाहतात आणि लोकांना लक्षात पण राहतं. याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राला द्यावं लागेल. 11 लेकरं होरपळून मेली, 40 दिवस FIR झाला नाही साहेब. त्यासाठी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची, मंत्र्यांची एकी आम्ही नाही बघितली. कालच मला त्या हिंगणघाटची निर्भया, जिच्या नावावर जे झाल्यानंतर कायदा येतोय, शक्ती कायदा, तिच्या वडिलांचा फोन होता. मला म्हणले, ताई अजूनही काही झालं नाही. कोणी भेटायला सुद्धा त्या ठिकाणी आलं नाही. साहेब, लिहून दिलंय आपल्या प्रशासनाने, आपल्या कलेक्टर साहेबांनी त्या निर्भयाच्या, हिंगणघाटची निर्भया, तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला लिहून दिलेलं आहे लेखी, की तुम्हाला आम्ही अशी मदत करू, तुमच्या घरामध्ये कोणाला काय नोकरी द्यायची वगैरे सगळं लिहून दिलेलं आहे साहेब. पण अजून पण काही नाही. ती आठवण करून द्यायला या सगळ्या मंत्र्यांची एकी, सगळ्या नेत्यांची एकी आम्ही नाही बघितली. पण हो, आम्ही एकी बघितली, ती बलात्कारांना वाचवायला. पुन्हा सांगते, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्याकडनंच अपेक्षा आहे, ज्या बातम्या येत आहेत त्या खोट्या असाव्यात, खोट्या ठराव्यात, अशी मी स्वामी समर्थांकडे प्रार्थना करते की मुख्यमंत्र्यांवर वाढता दबाव, मला माहिती आहे साहेब तुम्ही हा दबाव झिडकारून लावाल, कारण हेच मुख्यमंत्री आम्ही बघितलेत. हीच तुमची वेगळी छबी आहे. या इतरांसारखे तुम्ही नाही आहात हे दाखवून द्या साहेब. आणि या माणसावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, ही मागणी मी पुन्हा आपल्याकडे करते. आमचे फोटो मॉर्फ केले, फोन येत आहेत सारखे, त्रास दिला जातोय सारखा. पण याच्याने तुम्हाला काय वाटतं? काय साध्य करणार आहात? जे करतायत त्यांच्यासाठी बोलतेय मी. तुम्हाला काय वाटतं? माझ्या नवऱ्याच्या जागेवर कोणाचा फोटो चिटकवला किंवा आणखीन काय माझ्याबद्दल काही विकृत केलं, मला काही त्याचा काही फरक पडत नाही हो. मला त्याचा काडीचा सुद्धा फरक पडत नाही. फोन केले, कापून टाकू, मारून टाकू म्हणून भाषा केली, काही फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही.
येणाऱ्या दिवसात आणखीन ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या तुम्ही सगळ्या करा, पण मी गप्प बसणार नाही. आज तर माझ्या नवऱ्यावरती गुन्हा दाखल झालाय एसीबीचा. आणि काय लावले बातम्या, काय वाचल्या मी सकाळी, बेहिशोबी मालमत्ता. माझ्या काही कुठल्या फॅक्टरी नाही आहेत, माझ्या काही कुठल्या इंडस्ट्री नाही आहे. आणि किती हो बेहिशोबी मालमत्ता. 2006 पासून 2016 पर्यंत या 10 वर्षाचा हिशोब, 90% बेहिशोबी मालमत्ता. किती होते, किती झाली, काय इन्क्वायरी केली. 7 जानेवारीला इन्क्वायरी चालू झाली 2021. आणि गुन्हा कोणावर दाखल झाला, माझ्या नवऱ्यावर. बरोबर ना, मी बायको आहे त्याची. माझ्या घरी बोर्डवर चिठ्ठी, FIR झालाय म्हणून कळवण्यात आलं नाही. मला तर अजून माहित नाही. मला तर आज आश्चर्य वाटलं, सकाळी सगळ्या पत्रकारांचे फोन आल्यावर, चित्रातही तुमच्या नवऱ्यावरती गुन्हा दाखल. अच्छा म्हटलं, वा, तुम्हाला कळलं. मला अजूनही नाही, अजूनही इंटिमेशन नाही की माझ्या नवऱ्यावरती गुन्हा दाखल झालाय. पण पत्रकारांना त्याच्या कॉपीज देण्यात आल्या. वा रे वा वा, बहादर, वा. एसीबीच्या डीजींना मला आता विचारायचंय, राज्याच्या गृहमंत्र्यांना मला विचारायचंय, एसीबीच्या चौकशीसाठी माझ्या नवऱ्याला घरी येऊन हँड डिलिव्हरी नोटीस दिली हो तुम्ही, चौकशीला या म्हणून. मग आता काय माणसं संपली का काय तुमची FIR ची कॉपी माझ्या घरी पाठवायला आणि मला सांगायला. व्हॉट्सअपवरनं पाठवले नोटीस, व्हॉट्सअपवरनं. इतकी अर्जंट, तातडीचे केस. काय केलं माझ्या नवऱ्याने. आज मला पवार साहेबांची आठवण येते. साहेब, आज मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून. 5 जुलैला गुन्हा दाखल झाला, मला चांगलं आठवतं. आणि 7 जुलै त्या दिवशी ईद होती 2017. मी साहेबांकडे गेले होते, सिल्वर ओकला मला बोलवलं होतं त्यांनी. माझा बापच आहे, बोलवून घेतलं मला. FIR ची कॉपी माझ्याकडे मागितली, पंचनाम्याची. मी दिली. साहेब, ही घ्या. साहेबांनी सगळं वाचलं. मला म्हणले, चित्रा, याच्यात तुझा नवरा कुठेच नाहीये. म्हटलं, साहेब, हेच आहे. त्याच्यानंतर केस उभी राहिली. केस अजूनही कोर्टामध्ये केस चालू आहे. हे सांगायचंय मला तुम्हाला, मला सगळ्यांना सांगायचंय, महाराष्ट्राच्या जनतेला. तुम्ही लिहून पाठवता ना कमेंट्समध्ये, फेसबुकच्या, ट्विटरच्या, हिच्या नवऱ्याचं काय, हिच्या नवऱ्याचं काय. माझ्या नवऱ्याने 1 रुपया पण नाही घेतला ना, तो त्या ठिकाणी होता. आणि सगळी माहिती आता तर एसीबी देतीये ना सगळ्यांना FIR च्या कॉपीज. तर कृपया महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या का माझ्या नवऱ्याने पैसे घेतले की नाहीत ते. माझा नवरा होता त्या ठिकाणी, माझा नवरा तिकडे नव्हता. 5 किलोमीटरच्या पेरिफेरीत मध्ये सुद्धा माझा नवरा नव्हता. तरी पण ती केस आम्ही त्या ठिकाणी, माझ्या नवऱ्याचं नाव आलं, केस कोर्टामध्ये दाखल आहे. आता हे सरकार आलं. 2011 पासूनच्या कित्येक केसेस एसीबीच्या अजून सुद्धा पेंडिंग आहे. जबाबदारीने सांगते, लिहून घ्या आणि विचारा. अजून कोणावरती केस नाही झाली दाखल हो, ते जाऊ द्या. या प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे, ज्याने पैसे घेतले हातात, तो गांधी हॉस्पिटलचा सुप्रिटेंडंट डॉक्टर गजानन भगत त्याचं नाव. जो याच्यातला मूळ आरोपी, ज्याने हातात पैसे घेतले, त्याची अजून चौकशीच करताय आणि माझ्या नवऱ्यावरती गुन्हा दाखल करता. वा रे वा, वा रे वा. ज्याने पैसे घेतले, जो मूळ आरोपी, त्याची अजून चौकशी चालू. आणि जो माणूस त्या ठिकाणी उपस्थितच नव्हता, त्या चित्रा वाघच्या नवऱ्यावर मात्र त्या ठिकाणी गुन्हा दाखल. वा गृहमंत्री, तुम्हाला तर 3दा सॅल्यूट आहे. घरी येऊन येऊन आमच्याकडे मी 2 पत्र दिली, 2 पत्र रोज सकाळी येऊन याचा हिशोब द्या, त्याचा हिशोब द्या. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत म्हणून सांगितलं.
घरी सुद्धा माझ्या घरी येऊन नोटीस द्यायचं काम एसीबीने केलंय. माझ्या नवऱ्याला व्हॉट्सअपवर नोटीस पाठवायचं काम एसीबीने केलंय, जे इतके दिवस पोस्टाने येत होतं. इतकी अर्जन्सी होती आणि इतकाच लवकर गुन्हा दाखल करायचा होता, तर गुन्हा दाखल केल्यावर FIR ची कॉपी घरी पाठवायला किंवा आम्हाला कळवायला एसीबी कडे माणसं नव्हती काय? काय एसीबीच्या सगळ्यांचे व्हॉट्सअप बंद झाले होते? माणसं घरी नोटीस द्यायला पाठवायला तुमच्याकडे पार गाडी, पोलीस यंत्रणा सगळे होते. आणि माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाला हे त्याला कळायचा पण अधिकार नाहीये का? मला कळायचा अधिकार नाहीये का? पत्र दिली आहेत मी 2दा एसीबीला याच महिन्यामध्ये. हॅरेस केलं जातंय, हॅरेस केलं जातंय नवऱ्याला माझ्या, दबाव आणला जातोय त्याच्यावर सतत. 10 वर्षाचा हिशोब मागताना आम्ही सगळी कागदपत्र दिली. त्यांना मला गुंतवायचं होतं हे मी सांगतेय. त्या केस मध्ये फक्त किशोर वाघ त्यांना नको होता, त्यांना चित्रा वाघ त्याच्यामध्ये कशी अडकवता येतील, कारण त्याच्यासाठी मुंबई बँकेला त्यांनी पत्र पाठवलं, तुमच्याकडून चित्रा वाघने घेतलेल्या 30 लाख लोनचं आम्हाला स्पष्टीकरण द्या, जे की मी कधी आयुष्यात घेतलेलं नाहीये. अरे एवढी घाई तुम्हाला? आम्ही तर सहकार्य करत होतो. बोलवाल त्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी येत होतो. मी डीजींना पत्र लिहिलंय, अप्पर पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय, साहेब रोज माझ्या नवऱ्याला त्या ठिकाणी बोलवलं जातंय आणि हॅरेस केलं जातंय, मेंटली टॉर्चर केलं जातंय. माझ्याकडे लेखी पत्र आहेत, एक बोर्डभर सुद्धा कोणाचं उत्तर नाही. आणि गुन्हा दाखल केला, मला त्याचं काही गम पण नाही, हेही मला सांगायचंय. आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढू, कारण न्याय व्यवस्था जिवंत आहे, ती या सरकारसारखी मुरदाड अजिबातच नाहीये. तुम्हाला काय वाटलं? काय वाटलं तुम्हाला? आज सकाळी मी मुक्ताफळ उधळताना ऐकले बऱ्याच लोकांना, ती जुनी केस होती आणि त्याची इन्क्वायरी चालली होती. आणि मग अरे तुमच्या तर 2011 पासूनच्या केसेसचं काय सांगावं एसीबीच्या डीजींनी, की आमच्याकडे 2011 पर्यंतच्या कुठल्या केसेसच पेंडिंग नाही आहेत. मग का फक्त किशोर वाघची केस? ज्या किशोर वाघने ना तिकडे पैसे घेतले ना तो त्या ठिकाणी गेला, त्यांच्या कामाचा भाग होता म्हणून फोनवरती जे बोलणं झालं त्या मेडिकल सुप्रिटेंडंटचं, आणि ज्याच्या पैसे कॉम्पन्सेशन मिळवून द्यायचं होतं त्याला, त्याच्यासाठी माझ्या नवऱ्याला अटक केली. बरं ठीक आहे, केली तुम्ही. आता आम्ही कोर्टामध्ये आहोत. 2011 पासूनच्या केसचा निकाल एसीबीला लावता आला नाही, पण या केस मधला मुख्य आरोपी डॉक्टर गजानन भगत, त्याची अजून इन्क्वायरी चालू आहे, पण माझ्या नवऱ्यावर मात्र गुन्हा दाखल केला. तुम्हाला काय वाटलं चित्रा वाघ घरी बसेल? अरे तुम्हाला तर सगळ्यांना मीच पुरून उरणार आहे, हे तुम्हाला मी आज इथून सांगते. माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल केला म्हणून नाही, म्हणून नाही. 20 वर्ष राहिली आहे तुमच्या सोबत, आणि नाही तुम्हाला पुरून उरली ना तर नाव चित्रा वाघ सांगणार नाही, हे पण आज सगळ्या महाराष्ट्रासमोर सांगते. काय चालवलंय तुम्ही? एका मुलीचा खून झालाय तिकडे, तिला मारून टाकलंय, तिची माती झाली आहे, त्याच्यावर मी बोलते म्हणून माझ्या घरावर अटॅक, माझ्या नवऱ्यावरती गुन्हा दाखल केला तुम्ही. 2011 पासूनच्या केसेस पेंडिंग. मी पुन्हा रिपीट करते की या प्रकरणातला मुख्य आरोपी, ज्याने हातात पैसे घेतले, तो डॉक्टर गजानन भगत अजून घरी बसलाय. काय काळजी नाही, बोलवतील तेव्हा जाऊ. आणि आम्ही ना त्या ठिकाणी गेलो ना त्या ठिकाणी उपस्थित होतो. फक्त चित्रा वाघचा नवरा व्हायची, नवरा आहे त्याची शिक्षा माझ्या नवऱ्याला किशोर वाघला मिळाली आहे. पण तुम्ही काळजी करू नका, अजिबात काळजी करायचं काम नाही. उद्या आणखीन माझ्यावरती काही लोक उभे करून गुन्हे दाखल झाले तर मला नवल वाटणार नाही. पण मला तुम्हाला सांगायचंय सत्ताधाऱ्यांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला तर मीच पुरून उरणार आहे. आणि माझ्यावर गुन्हे दाखल करून, माझ्या नवऱ्यावर गुन्हे दाखल करून, अरे अख्ख्या जगामध्ये कोरोना झाला रे, अख्ख्या जगात.
पण गुप्तांगातून स्वॅब घ्यायचा घाणेरडा गलिच्छ प्रकार कुठे झाला? बडनेऱ्यामध्ये. त्याच्यावरती मी आवाज उठवला, माझ्यावर तिकडे गुन्हा दाखल. इथे एसीबीच्या 2011 पासूनच्या केसेस पेंडिंग, माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल. यादी आणून देऊ का घरातल्या सगळ्यांची? बघा कुठे कुठे काय कोणाला बसवता येतंय का. किती गुन्हे दाखल केले, माझ्यावर किती अटॅक केले. मी गप्प बसणार नाहीये. मी बोलणार, मी रोज बोलणार आणि मी रोज बोलणार. आणि जोपर्यंत या संजय राठोडवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत चित्रा वाघ शांत बसणार नाही. माझे फोटो मॉर्फ करा, मला धमकीचे फोन करा, माझ्यावर अटॅक करा, माझ्या कुटुंबावर अटॅक करा, पण मी बोलणार. कारण आज पूजा चव्हाण वरती तिच्यासाठी आम्ही उभे राहिलो नाही तर आम्ही करंट ठरू. आम्ही स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणून घेऊ शकणार नाही. कारण हे प्रकरण जर दाबलं गेलं पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, तर या राज्यातली कुठली माय भगिनी तुमच्याकडे न्याय मागायला येणार नाही. रोज 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 महिलांचं शोषण होतंय, रोज 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 मुलींचं शोषण होतंय. पण त्याच्यावरती आवाज चुडवल्यावर काय त्याच्यावरती होतंय हे महाराष्ट्र बघतोय. साहेब, तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे. मला पूर्ण खात्री आहे पवार साहेब आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे ही खरी माहिती डिटेलिंग गेल्यानंतर ते त्याला पाठीशी घालणार नाही. आजच्या क्षणापर्यंतचा माझा विश्वास आहे. आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे याची गच्छंती करा. अहो, माझ्यावर एफआयआर दाखल करताय, माझ्या नवऱ्यावर एफआयआर दाखल करताय. ज्यांच्यावर एफआयआर झालेत ते गुन्हेगार अजून फिरतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. बघा तो युवकांचा अध्यक्ष, ती पोरगी येऊन येऊन रडू रडू सांगते, अहो माझ्यासोबत याने असं केलं. त्याला अजून अटक नाही झाली कारण तो तिकडे आहे ना. हे सगळे नियम तुमच्या आमच्यासाठी आहेत, सर्वसामान्य जनतेसाठी आहेत. का हो, संजय राठोडच्या जागेवर दुसरा कुठला माणूस असता तर थांबायला ठेवला असता तुम्ही आतापर्यंत? त्याच्या मुसक्या नसत्या आवडल्या. आणि आता एवढे पुरावे देतोय आणि बाबा कोण बघतच नाही. पण असं नाही चालणार, असं नाही चालणार. सरकार मुरदाड असलं तरी न्याय व्यवस्था जिवंत आहे. आणि आम्ही आमचे सगळे 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 मार्ग अवलंबू आणि याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याला शिक्षा झाली पाहिजे. कारण हे असले बलात्कारी या श्री शिवछत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आम्हाला यांची गरज नाही. धन्यवाद. याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारा. विचारा ना, मी म्हणून तर नंबर दिला. विचारा की गृहमंत्र्यांना. ते 2-2 गृहराज्यमंत्री बसले, ते आहेत कुठे? या प्रकरणामध्ये ज्या वेळेला हे प्रकरण चालू होतं तेव्हा मला वाटतं गृहमंत्रींना कोरोना झालेला, ते हॉस्पिटलमध्ये होते. पण 2 गृहराज्यमंत्री होते ना राज्यामध्ये. आम्हाला तर म्हणजे विसरायला होतं लोकांना की बाबा हे 2 जण आहेत अजून. बोटभर प्रतिक्रिया दिली नाही कोणी. आता तरी बोलणार का हा नंबर कोणाचा? यंत्रणा तुमच्याकडे आहे, याचं उत्तर द्या महाराष्ट्राला की हा नंबर आहे कोणाचा. काढा त्याचा सीडीया. नाहीतरी तुम्ही आजकाल पोलीस डिपार्टमेंट टॉवर लोकेशन आणि ते कन्व्हर्सेशन याच्या पुढे जात नाहीत. मी म्हटलं औरंगाबादच्या केसमध्ये आवाज उठवला, ते डीसीपी दीपक गिरे हा इकडे लगड हे असे भरलेले आहेत सगळे इथे पोलीस डिपार्टमेंटमध्ये. आम्हाला अभिमान आहे मुंबई पोलिसांचा, महाराष्ट्र पोलिसांचा. पण हे मुठभर पोलीस हे काळीमा फासायचं काम करतायत. नक्की पोलीस फोर्समध्ये येताना कोणाच्या नावाची शपथ घेतलेली माहित नाही, विसर पडलाय त्याला. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की विचारा सरकारला. 9146870100 कोणाचा नंबर आहे? कोणाला फोन करायला लावला? त्याने कुठल्या तिसऱ्या माणसाला फोन कॉलवर घेतलं? उत्तर द्या याची. मॅडम, आपण काल पुण्यात होता नाश्ता मध्ये आपला आवाज, आपला लढा अतिशय चांगला आहे. आपलं नाव वाघ नको असायला हवं, तर माझं आपल्या नावावर आक्षेप आहे. आपलं नाव वाघ असण्याऐवजी वाघीण असायला हवं. काल चंदन सर मला एसीसीच्या पत्रकार परिषदेत चंदन सर बोलले, त्याची नौटंकी केली राठोडाकडून. ती करण्याच्या ऐवजी त्यांनी देवीच्या पायथ्याशी त्यांनी राजीनामा ठेवला असता तर ते अधिक योग्य झालं असतं. असं असताना तेही राजीनामा देत नाही, सरकारही राजीनामा घेत नाही. हे सरकार निगरगट्ट
पोडकं झालंय का? पण नाण्याची दुसरी बाजू, मुंडेच्या बाबतीत भाजप असो फडणवीस असो अतिशय मवाळ भूमिका घेतली. जर आपण ज्या भूमिका राठोडांच्या बाबतीत घेतली तीच भूमिका जर मुंडेच्या बाबतीत घेतली असती तर राठोड प्रकरण इतकं लांबलं नसतं किंवा हे सरकार असं अयोग्य काम करण्यास धजावलं नसतं. याचा दोष भाजपकडे पण जात नाही का? धनंजय मुंडेच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा आमचे नेते आम्ही कोणीही मवाळ भूमिका घेतलेली नाही. यामध्ये रेणू शर्मा नावाची जी मुलगी होती जी पुढे आली आणि तिने सांगितलं, त्यावेळेलाही सांगितलं गेलं की भारतीय जनता पार्टी बघा राजकारण करते राजकारण करते. आता आम्हाला असे राजकारण म्हणणाऱ्या कुठे गायब झाले सगळे? ती मुलगी पुढे आली, तिने पुढे तिची गोष्ट मांडली, ती तुमच्या माध्यमातून आमच्या समोर आली. आम्ही तिच्या सोबत होतो, आम्ही तिच्या पूर्ण सोबत होतो. आम्ही सरकारला याचे पण प्रश्न विचारले, पण त्याच्यामध्ये ती मुलगी माघारी फिरली. मॅडम एकच वाक्य बोलतो. स्वतः शरद पवारांचं वाक्य होतं मुंडेच्या बाबतीत. अहो मी तुम्हाला माझं बोला, स्वतः मला शरद पाणी द्या जरा. पवारांचं नाव घेतलं ते शरद पवार बोलले होते की मुंडे प्रकरण अतिशय गंभीर आहे. जे प्रकरण शरद पवारांना गंभीर वाटलं ते भाजपाला तेव्हा गंभीरता वाटलं नाही. आमच्यासाठी फक्त हाय प्रोफाईल केसेस गंभीर नाही आहेत. आमच्यासाठी राज्यातल्या प्रत्येक मुलीचे प्रत्येक महिलेचे प्रश्न गंभीर आहेत. 50 वर्षाची मूकबधीर बाई सातारा जिल्ह्यातल्या मांडवे गावामधली जिच्यावर बलात्कार झाला, ती बातमी तुमच्यापैकी कोणाच्या गावी पण नसेल, पण भारतीय जनता पार्टी तिथे पोचलीच आहे. ती राजकारण करण्यासाठी नाही किंवा तिथं तुमच्याकडे येऊन बाईट देण्यासाठी नाही की पेपरमध्ये फोटो छापून येण्यासाठी नाही. पोचली भारतीय जनता पार्टी तिकडे, ते तर तुम्हाला कोणाला माहिती पण नाही. अशा कित्येक केसेस ज्या आहेत, ज्या मी स्वतः गेलेली आहे, मला माहिती आहे. अशा कित्येक केसेस ज्या तुमच्या रेकॉर्डवर नाहीत पण आमच्याकडे आहेत आणि आम्ही ते केलंय. प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची. धनंजय मुंडेच्या वेळेलाही आम्ही तेच केलं, पण धनंजय मुंडेच्या वेळेला जी तक्रार करणारी मुलगी होती ती मागे फिरली. आम्ही पहिल्याच दिवशी म्हटलं होतं दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा. मग ती पोरगी दोषी होती, मग तिच्यावर कारवाई का नाही केली? आम्ही असं म्हटलं का नाही हो नाही तिच्यावर कारवाई करू नका, धनंजय मुंडे पार धुतल्या तांदळाचा आहे म्हटलो का आम्ही म्हटलं ना त्या मुलीवर कारवाई करा. कोणाचं सरकार आहे? पोलीस कोणाचं? आमचं ऐकणार का त्यांचं ऐकणार? त्यांनी करायची होती की कारवाई? अजून सुद्धा माझं आव्हान आहे मुंबई पोलिसांना, मी तर जाऊन भेटले त्यांना, की खोट्या तक्रार दाखल करणाऱ्या महिलांवर पण गुन्हे दाखल करा. कारण त्यांच्यासाठी तो खेळ आहे, आमच्यासाठी नाही हो. गोरगरिबांच्या पोरी जातात. ही 22 वर्षाची पोरगी, तिने अजून आयुष्य पण बघितलं नाही. तिने काहीतरी स्वप्न रंगवली असतील, पार माती करून टाकली ना तिची. आणि योगाने ही घटना तुमच्या आमच्या समोर आली. नाहीतर हा पण खून पचवला होता, हेही तुम्हाला मी सांगते. त्यामुळे इथं कोणाला वाचवायचा काही एक संबंध नाही. आणखीन एक गोष्ट सांगते, अरे मग तुम्ही भाजपवरती काय बोलत नाही? भाजपचे नेते चुकले तर तिथे सुद्धा हा स्टँड असणार आहे. मला आज तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की एक विषय होता आणि ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराने लूज कमेंट केली होती. मला आजही चांगलं लख्ख आठवतंय. चंद्रकांत दादांनी, आमचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी सांगितलं चित्राताई कोणी असेल आपण न्यायाच्या बाजूने थांबायचंय. आपल्या पक्षाचा का आमदार असे ना त्या ठिकाणी, ही भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांची म्हणजेच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. कोणी असू दे तिकडे, महिला हा राजकारणाचा विषय भारतीय जनता पार्टीसाठी नाही. 20 वर्ष ज्यांच्याच बरोबर तिकडे आंदोलनं केली, घसा कोरडा परेपर्यंत आम्ही महिलांसाठी न्याय मागितला, ते आज गप्प आहेत. याच्यावर तर मला आश्चर्य आहे की कसं काय कोण गप्प राहू शकतं फक्त याच्यासाठी की तो एक मंत्रिमंडळातला मंत्री आहे आणि त्याच्यासाठी आज आपण सत्तेमध्ये आहोत. म्हणजे सत्तेत गेल्यानंतर माणसाची मेंटॅलिटी, त्याची विचारधारा या सगळ्या संपतात का? राजकारणासाठी बरेच विषय येतो, पण कोणाच्या पोरीबाळींचे नको, कोणाच्याच मुलीचे नको, कोणाच्याच आयांचे नको. 4-4 वर्षांच्या पोरींवरती बलात्कार होता. ज्या दिवशी शिवजन्मोत्सव होता त्याच दिवशी मुंबईच्या गोरेगावमध्ये आमची प्रीती साटम तिकडे नगरसेविका आहे, जाऊन विचारा तिला. 4 वर्षाच्या मुलीवरती एका नराधमाने त्या ठिकाणी बलात्कार केला. अरे काय चाललंय आपलं? आणि असाच जर बलात्कारांना वाचवत राहिलो, कर आहे तरी डर नाही, ही भावना वाढत चालली आता. आणि या सगळ्यांना तर रान मोकळं झालंय. अशा किती बायका असतील हो न्यायाच्या प्रतीक्षेत यांच्या विरोधामध्ये यायला, पण हे असं आवाज दावायचं काम.
आणि जे आवाज उठवतील त्यांच्यावरती पण काय काय होत आहे ते तुम्ही बघताय. अर्थात आम्ही काय त्याला भीक घालत नाही, मी तर अजिबातच नाही, अजिबातच नाही. आम्ही बोलणार आणि आम्ही आवाज उठवणार. काय माहिती बाबा, मी तर बातम्या वाचल्या. मुख्यमंत्र्यांवर दबाव, धनंजय मुंडेला राष्ट्रवादीने वाचवलं तर संजय राठोडला शिवसेनेने वाचवलं पाहिजे. ते वाचून मला त्रास झाला की व्हायला नकोय. चुकीचा पायंडा पडतोय महाराष्ट्रामध्ये, चुकीचा पायंडा पडतोय महाराष्ट्रामध्ये. कुठं जातील लेकीबाळी, कुठं जातील का राज्यातल्या महिला? अजून अशा कितीतरी असतील रांगेमध्ये की ज्यांना यायचं असेल पुढे, पण हे जर अशाच पद्धतीने दाबायचं काम चाललेलं असेल तर कोण येणार पुढे सांगा मला. अहो मला माहित नाही हो साहेब, मी तर बातमी वाचली, बातमी ट्विटरवर बातमी वाचली की त्याच्यामध्ये ती बातमी आलेली. मी काल वाचली, मला ती ऐकून फार म्हणजे मला ती वाचूनच मला त्रास झाला. मी म्हटलं नको असं व्हायला, परमेश्वरा असं व्हायला नको. असं जर झालं तर या पोलिसांवर आणि पोलिसांवर तर आता काय सांगू मी, इतक्या घटना सांगता येतील. पण अर्थात पुन्हा मुठभर पोलीस बरं का, सगळे नाही, सगळे तर मी बऱ्याच लोकांसोबत काम केलंय आणि त्यांना हॅट्स ऑफ आहे की अगदी बियॉन्ड त्यांच्या लाईन जाऊन सुद्धा त्यांनी मदत केलेली असे कित्येक IPS अधिकारी माझ्या तोंडावर आहेत जी मी नावं सांगू शकते. पण ही काही जी मुठभर, तो लगड, तो दीपक गिरे नागपूरचा DCP, अजून तो धारणीचा एक पोलीस, काय नाव त्याचं, सुनील का काहीतरी, अहो एका आदिवासी महिलेवरती त्या ठिकाणी सामूहिक बलात्कार झाला तरी बाबा त्या ठिकाणी ऍक्शन घ्यायला तयार नाही. सांगा, सामूहिक बलात्कार 376 2 दाखल व्हायला पाहिजे, फक्त 376 दाखल केलं. आम्ही बॉम्ब त्या ठिकाणी जाऊन आवाज उठवला. पुन्हा एकदा माझ्यासोबत आमच्या निवेदिता ताई होत्या, आमचे शिवरायजी होते, आम्ही सगळेजण तिकडे गेलो, SP शी बोललो, IG शी बोललो. आणि दुसऱ्या दिवशी अमरावती ग्रामीणच्या पोलिसांनी प्रेस नोट पाठवली आणि त्याच्यामध्ये 376 2 आम्ही दाखल केलं असं म्हटलं. अहो बाया जातात तुमच्याकडे, एखादी बाई सांगते ना माझ्यासोबत विनयभंग झालाय, माझ्या शरीराच्या कुठल्या भागाला हात लावलाय हे सांगायला तिची जीभ रेटत नाही हो. इथं तर बलात्कार हा तर फार पुढची गोष्ट आहे. बाया पुढे येऊन सांगतायत तरी ऍक्शन नाही. आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे ही, आणि तरी पण त्याची दखल घेतली जात नाही. तर काय म्हणायचं यांना? आणि आता म्हणतात आम्ही कायदे आणतोय. आणा, स्वागत आहे. पूजा चव्हाणच्या कुटुंबियांनी हे सर्व प्रकरण थांबवण्याची मागणी केली आहे. माझ्या मुलीची बदनामी पूजा. अहो कोण बदनामी करतंय? कोण करतंय बदनामी? मला खरंच तुम्ही मला सांगा, कोण बदनामी करतंय? पूजाच्या परिवाराला असं वाटत नाही की एवढे एव्हिडन्स पुढे आल्यानंतर त्या संजय राठोडच्या मुसक्या वाळल्या पाहिजेत? आणि आम्ही कशाला तुमच्या मुलीची बदनामी करू? तुमची मुलगी आता तुमची नाही, ती महाराष्ट्राची लेक आहे. ज्या वेळेला ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या त्या फक्त आणि फक्त पूजाच्या संदर्भातल्या होत्या. जो लॅपटॉप पुणे पोलिसांकडे आहे आणि ते मला वाटतं रोज काहीतरी फीड पाठवतायत मीडियाला, रोज नवीन नवीन फोटो येतोय. आम्ही बातम्या वाचतोय, हेडलाईन पूजाच्या लॅपटॉप मधून नवीन गौप्यस्फोट, आणि मग ते फोटो. अरे तुम्ही हे पाठवताय, तुम्ही आरोपीला पकडा ना, कारण लॅपटॉप तुमच्याकडे, तिचे मोबाईल तुमच्याकडे आहेत. मोबाईल कोणाचा? पूजाचा. लॅपटॉप कोणाचा? पूजाचा. 12 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या, त्या कोणाच्या संदर्भात होत्या? पूजाच्या. मग आता तिच्या संदर्भातल्याच गोष्टी आम्ही जर मांडतोय आणि इतके ढळढळीत पुरावे देतोय तर तिच्या परिवाराला वाटत नाही का की आपण जाऊन एकदा पोलिसांना सांगावं की एवढे पुरावे असताना तुम्ही संजय राठोडला अटक का करत नाही? हे त्यांना वाटत नाही? आणि पुन्हा पुन्हा वारंवार 100 वेळा मी सांगतेय, अजिबात तुमचा कुठल्याही पद्धतीचा मानहानी करण्याचा आमचा लांब लांबपर्यंतचा हेतू नाही. मलाही मुली आहेत ना. अहो मी ती मुलगी मला असण्यापेक्षा मी पण एक बाई आहे ना, मला माहिती आहे. आणि आज जर पूजा चव्हाणचा हा नराधम जर सुटला ना तर ह्याला आणखीन माहित नाही किती पोरी आणि मुली नाचवत फिरेल, आणि याला शिक्षा व्हावी असं पूजाच्या आई वडिलांना नाही वाटत? मी त्यांचा पूर्ण बाईट ऐकला. त्याची आई म्हणते मला माहित नाही, मला माहित नाही, मला माहित नाही. त्या माऊलीवरती काय झालं असेल ते तिलाच माहिती. तिचे वडील सांगतायत ती कोण चित्रा उड्या मारू मारू सगळं सांगते. अहो आमच्याकडे माहिती येते, ती पोलिसांचं काम आहे, खरं तर त्यांनी करायला पाहिजे. आता सांगा ना, तुम्ही विचारा त्यांना. पूजाच्या वडिलांनाच मला सांगायचंय की 100 वरती तुमच्या मुलीच्या खुनाची सगळी जबानी पुणे पोलिसांना दिली होती. का पुणे पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली नाही? हा नंबर 9146870100 हा नंबर कोणाचा? विचारा पूजाचे बाबा, तुम्ही पुण्याच्या पोलिसांना विचारा. आम्ही तुमची बदनामी नाही करत आहोत. मी पण एक स्त्री आहे, मला माहिती आहे. मलाही देवाने लेकीबाळी दिलेल्या आहेत.
आणि मी अशा पद्धतीने करेन? अहो, तुमच्या मुलीचा उल्लेख याच्यासाठी करावा लागतोय कारण त्या 12 ऑडिओ क्लिप्समध्ये फक्त आणि फक्त तिचा संदर्भ आहे. जे फोटोज येत आहेत, जे काही कन्व्हर्सेशन येत आहे, तिच्या मोबाईलवरती संजय राठोडचे 45 मिस कॉल आलेत म्हणून तिचं नाव मला घ्यावं लागतंय. तिच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये 100 वर केलेला फोन त्यांनी दुसरा नंबर दिला आणि तिसऱ्या माणसाशी बोलणं करून दिलं. हे तुमच्या मुलीच्या संदर्भात करावं लागतंय म्हणून मला बोलावं लागतंय. नाहीतर तुम्हाला काय वाटतंय की सारखं पूजाचं नाव घेऊन नाही हो आम्हाला राजकारण करायचं आणि आम्ही आयुष्यात कधी करणार नाही. मी तर कधीच नाही. महिला आणि मुलींच्या इज्जतीसाठी अशा पद्धतीचं राजकारण करण्यापेक्षा मी राजकारण सोडून देईन. आज एवढे ढळढळीत पुरावे असताना सुद्धा जर पोलीस काही कारवाई करत नाही, सरकार काही कारवाई करत नाही, त्यांच्याकडे असलेला अधिकार वापरत नाही, सिवमोटोमध्ये पोलीस घेऊ शकतात पूजाचे बाबा आणि ते तुमच्याकडे ढकलतात की आई वडिलांची तक्रार नाही. ठीक आहे, तुमची असू शकते काही मजबुरी, तुमची मानसिकता असू शकते की मला नाही करायचं, पण पोलिसांचे हात कोणी बांधले? सिवमोटोमध्ये करून घेता येत नाही असं पोलिसांनी लिहून द्यावं. मला लिहून द्यावं त्यांनी की आम्ही नाही सिवमोटोमध्ये ही तक्रार घेऊ शकत आणि मग आम्ही बघतो पुढे काय करायचं. ते कोणाला वेड बनवता? पूजाच्या परिवारावर त्यांचं म्हणजे त्यांना या ठिकाणी अडचण आहे किंवा त्यांना त्रास होतोय यापेक्षा त्यांच्यावर दबाव आहे असं तुम्हाला वाटतं? अहो, 100% तुम्ही त्यांची बॉडी लँग्वेज बघा. साधी माणसं आहेत होती, साधी माणसं आहेत बिचारी. 4 मुली आहेत त्यांना, जे मी त्यांच्या बोलण्यातनं ऐकलं. साधी माणसं आहेत ती आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य माणसासोबत लढा घेणं. आता तुम्ही सांगा मला, मी नुसता आवाज उठवला तर माझ्यासोबत काय काय केलं? ते तर साधी माणसं आहेत, गरीब माणसं आहेत. त्यांनी त्यांचं लेकरू गमावलंय, त्यांचं दुःख मी एक बाई म्हणून समजू शकते. पण मी पुन्हा सांगते पूजाच्या आईबाबांना की तुमची लेक ही फक्त तुमची लेक नाही, ती महाराष्ट्राची लेक आहे. आणि ज्या गोष्टी समोर आल्या त्याच्यातून तुमच्या मुलीने आत्महत्या अशीच काही उठून केलेली नाही. तिला ते करण्यासाठी भाग पाडलंय. ते सगळी संभाषणं त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहेत. तुम्ही 12 ऑडिओ क्लिप पुन्हा ऐका. त्या तुमच्या मुलीच्या संदर्भातल्या आहेत आणि म्हणून तुमच्या मुलीचं नाव आम्हाला सारखं घ्यावं लागतं. तुमच्या परिवाराचा अजिबातच आम्हाला कुठल्याही पद्धतीत बदनामीचा लांब-लांबपर्यंतचा हेतू नाही. काही लोक येतात, अहो तुम्ही बंजारा समाजाची, मला येणारे फोन, आमच्या समाजाची तुम्ही बदनामी करता. अहो, बंजारा समाज निसर्गपूजक समाज आहे, आम्ही त्यांचा आदरच करतो, पण गुन्हेगाराला जात नसते. मी तर मानतच नाही संजय राठोड बंजारा समाजाचा आहे. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईकांसारखे रत्न त्यांनी दिलेत महाराष्ट्राला आणि त्या समाजामध्ये असला नराधम तर असूच शकत नाही. आणि मी सांगते तुम्हाला, गुन्हेगाराला जात नसते. तो कुठल्या जातीचा आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, कारण त्याला जातच नाहीये. पण त्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढले, ज्यांनी काढले त्यांच्या घरात कोरोना पॉझिटिव्ह, आणखीन सिम्पटम्स. आमचे माजी आमदार आहेत पाटील म्हणून, ते म्हणले ताई पोहरादेवी आमचं गाव आम्हाला सील करायची वेळ आली. सील करायची वेळ आली आहे. कोणासाठी? एका बलात्कारासाठी एवढ्या लोकांचे जीव दावणीला लावले. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आवाहन केलं, साथ दिली महाराष्ट्राला. कोरोना वाढतोय, तुम्ही हे सगळं टाळा. पवार साहेबांपासून सगळ्या मोठमोठ्या नेत्यांनी त्यांच्या सगळ्या सभा रद्द केल्या, दौरे रद्द केले. भारतीय जनता पार्टीचा 20 दरवाढीचा आमचा असणारा मोर्चा आमच्या सगळ्या नेत्यांनी स्थगित केला. मुख्यमंत्र्यांच्या सादाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि इकडे हा बाबा त्यांच्याच पार्टीचा, एकतर तो हत्यारा, एकतर तो बलात्कारी, आणि वरून एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन तिकडे गेला. तिथं कोरोना झाला. आता उद्या तिथं लोकांसोबत काय अनर्थ झाला तर त्याला जबाबदार कोण? आता म्हणतील पॅन्डेमिक मध्ये आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करतो. नुसता पॅन्डेमिकचा गुन्हा दाखल करून काय जमायचं नाही, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बंजारा क्रांती दल, महाराष्ट्र प्रदेश, देवीदास राठोड आणि असे कित्येक तुम्हाला मी मेसेज दाखवू शकेन. कित्येक मेसेज तुम्हाला मी दाखवू शकेन ज्यांना मी ओळखत सुद्धा नाही. ते म्हणतात चित्राताई आम्ही या हत्यारासोबत नाही आहोत, आम्ही बंजारा समाजाचे आहोत, पण आम्ही या हत्यारासोबत नाही आहोत. अहो, कुठे सुधाकरराव नाईक, कुठं वसंतराव नाईक आणि कुठं हा चट्टाबट्टा ज्या पद्धतीने हत्यारा बाईला मारलं, त्याने त्या 22 वर्षाच्या पोरीची माती केली. त्या लोकांचे मेसेजेस आहेत बंजारा समाजाचे. मी वाचून पण दाखवले परवा मुंबईच्या प्रेसमध्ये की कशा पद्धतीने, कारण पूजा पण त्याच समाजाची होती हो, आणि ती कुठल्या पण समाजाची असू दे. मी म्हणते कुठल्याही समाजाची असू दे, पोरगी होती ना महाराष्ट्राची.
तिच्यासाठी कळवळ कसं काही येत नाही? आणि राजकारणामध्ये महिला आम्ही ज्या आहोत त्या आम्ही काही कुठल्या नेत्याची भलामण करायला थोडी, नाही नाही आमचे साहेब असे नाही हो, आमच्या साहेबांनी असं केलं हे सांगायला थोडी आम्ही आहोत. आम्ही महिलांसाठी आहोत, त्यांच्या न्याय हक्कासाठी आहोत. आणि जिथे जिथे त्यांच्यावरती न्याय, त्यांच्या न्यायावरती, त्यांच्या हक्कावरती गदा येईल तिथे सगळ्यांनी एकत्रितपणे तुटून पडायला पाहिजे. पार्टीचे दायरे, कुठली पार्टी अशी सांगते बलात्काराला पाठीशी घाला? आणि इथे तर आरोप नाही, ढळढळीत पुरावे आहेत आणि तरी पण कोणी बोलायला तयार नाही. मला आश्चर्य वाटतंय, पण आम्ही बोलणार. माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करा, माझ्यावर करा, आणखीन काय करायचं ते करा, फोटो करा, बदनामी करा, धमक्या द्या, पण मी बोलणार. मी काय थांबणार नाही. मॅडम, आपल्याला जेव्हा धमकी आली नाळा करून टाकण्याची, तेव्हा आपण दिलेलं उत्तर अतिशय चांगलं आणि धाडसाचं होतं की चिकन आणि कोंबडी कशी करतात हे मला माहिती, त्यामुळे मला अशी गलती. अहो मी तर वाघ आहे हो, मी वाघ आहे. वाघ काय खातो? कोंबड्या खातो, बकरे खातो. त्यामुळे मला काय त्याच्याने फरक पडत नाही. उत्तर अपेक्षित आहे ते भाजपाचे चित्रवाग यांच्याकडून नको, तर महिलांसाठी लढणाऱ्या चित्रवाग यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. मी तुम्हाला हेच सांगितलं. मॅडम, माझा प्रश्न पूर्ण होतो. आम्ही तुमचा प्रश्न कट करतो, माझा प्रश्न कट करतो. दुसऱ्यांना जेव्हा 2 वर्ष डांबलं गेलं तेव्हा भाजपाचे किरीट सोमय्या म्हणाले होते की दिवाळीमध्ये अजित पवार, सुनील तटकरे हे त्यांच्या बाजूला चट्टी पिसताना दिसतील, त्यांच्या खोलीचा नंबर अमुक अमुक असेल. प्रत्यक्षात अजित पवार आणि तटकरे आजही मोकाट फिरतायत. इतकंच काय, भाजपने त्याच अजित पवार बरोबर पार्टी शपथ घेतली. हा अन्याय नव्हे का? राजकीय अन्याय नव्हे का? साहेब तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे, तुमचा प्रश्न अतिशय रास्त आहे, पण आजचा विषय हा मला अजिबात डायव्हर्ट करायचा नाही. हवं तर प्रेस झाल्यानंतर तुम्ही मला भेटा, मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. पण ही प्रेस फक्त आणि फक्त पूजा चव्हाणच्या बाबतीमध्ये मिळालेले नवीन खुलासे मांडण्यासाठीची आहे. मला या विषयाला कुठेही दुसरीकडे वळवायचं नाही. मला सगळ्या प्रसिद्धी माध्यमांना सांगायचं आहे, हात जोडून विनंती. माझ्या नवऱ्यावरती गुन्हा दाखल झाला, माझे फोटो मॉर्फ केले, मला धमक्या आल्या. कृपया या बातम्या माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. माझ्यासाठी महत्त्वाची बातमी आहे ती पूजा चव्हाणच्या मृत्यूची. आणि हा जो नंबर आपल्या मी जो तुम्हाला सांगितलेला आहे, हा नंबर 9146870100 हा नंबर कोणाचा, या बातम्या माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. बाकीच्या माझ्यावरती येणाऱ्या संकटांना काय तोंड द्यायचं ते मी नक्कीच देईन, पण माझ्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे माझे वैयक्तिक सगळे प्रश्न बाजूला ठेवून हा प्रश्न तुम्ही लावून धरा, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. नाही तर आजच्या दिवसाची बातमी फक्त मी माझ्यासाठी आलेली नाही आहे. तुम्ही प्रश्न विचारलात, सकाळपासून तुमचे फोन आहेत, माझ्या नवऱ्यावरच्या FIRचे फोन आहेत, पण या मला भीती ही आहे की त्या सगळ्या प्रश्नांमध्ये जो मूळ पूजा चव्हाणचा प्रश्न आहे त्याला कुठेतरी बगल मिळता कामा नये. थँक्यू सो मच. थँक्यू.